नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. एक आई आपल्या पोटच्या पोरीचीच खुणी ठरेल यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण गंगापूर तालुक्यातील शिलेगाव पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आलेल्या या थरारक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. एकबुर्जी बागलगाव शहानवाजपूर शिवारातील कर्नाटक यांच्या शेतातील विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अंदाजे 35 ते 40 वयोगटातील या व्यक्तीचे हातपाय दोरीने बांधलेले, संपूर्ण शरीर पांढऱ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले आणि दगड बांधून विहिरीत फेकलेले. हा खून इतका निर्दयी होता की पाहणाऱ्यांचेही काळे सुन्न झाले. या घटनेनंतर शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 45/26 कलम 103(1) 238 BNS अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तांत्रिक तपासातून थरारक सत्य उघड. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार तपासाला वेग आला. अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला कोणतीही बेपत्ता तक्रार नसल्याने तपास गुंतागुंतीचा झाला. नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिल्याने संशय अधिक बळावला. अखेर मैताच्या आईने DNA नमुने घेऊन फॉरेन्सिक तपासणीस पाठवण्यात आले आणि अहवाल आला. मृतदेह तिच्याच मुलाचा. धक्कादायक कट. आईच मास्टर माइंड. तपासात जे समोर आला आहे ते अंगावर काटा आणणारे होते. मैताच्या आईनेच त्याच्या जिवलग मित्र गोरख शेकू आहिरे राहणार एकबुर्जी बागलगाव आणि जावई कमलसिंग साहेबसिंग सिंगल राहणार टाकळीवाडी यांना सांगितलं की मुलगा तिला त्रास देतो आहे आणि थेट शब्दात आदेश दिला. एवढंच नाही तर त्यांना पैशाचे आमिषही देण्यात आलं. खुनाची थरारक कहाणी 23 जानेवारी रोजी आरोपींनी मैतावर पाळत ठेवली. त्याला पोटूळ रेल्वे स्टेशनवरून बोलावलं. दारू पाजण्यात आली आणि निर्घुणपणे लोखंडी रॉडने मारहाण करून ठार केलं. खून झाल्यानंतर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळला असून दगड बांधले आणि कर्नाटक यांच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची मोठी कामगिरी करून या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि त्यांच्या पथकाने केली. आईचा आरोपी आणि मित्र आणि जावई जल्लाद. मराठवाड्यातील ही घटना केवळ खून नाही तर माणुसकीला काळिमा फासणारी आहे. शिलेगाव परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.